नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण पोलीस भरती 2024 बद्दल सर्व माहिती अपडेट देणार आहोत. विद्यार्थ्यांच्या आपल्याला वेगवेगळ्या कमेंट होत्या, प्रश्न होते, त्या संदर्भात मत आहो. तर विद्यार्थी मित्र, भरती परीक्षेमध्ये काय बदल असणार, त्यानंतर डबल फॉर्म भरता येणार का, त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे एक विनंती करतो की चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती व अपडेट आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये परत पुन्हा म्हणतोय स्वागत. विद्यार्थी मित्र, आता पोलीस भरतीच्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये तसंच वेबसाईटवर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. तर विद्यार्थी मित्र, आता यामध्ये डबल फॉर्म भरता येणार का, त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी लगेच आपल्याला विचारण्यास सुरुवात केली. तर डबल फॉर्मबद्दल मागच्या वर्षी जी भरती झाली 18,000 पदाची, त्यामध्ये शासनाने कोणतंही स्पष्ट केलं नाही. उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रकारे गृह विभागाला सुद्धा संपर्क केला की डबल फॉर्म भरावा का, त्या संदर्भामध्ये एक समाधानकारक उत्तर भेटलं नाही कोणाकडून. त्यानंतर विद्यार्थी मित्र, माननीय गृहमंत्र्यापर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, तिथून सुद्धा काही उत्तर भेटलं नाही. नेमकं विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत समजलंच नाही की डबल फॉर्म भरायचा असतो की नसतो. कारण की विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या डबल फॉर्म भरले त्यांना 100% फायदा झाला, त्यांचं काम झालं. पण काही विद्यार्थी असे होते की त्यांनी डबल फॉर्म नाही भरला, त्यांना भीती होती की फॉर्म जर रद्द झाले तर आपलं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले नाही आणि त्यामुळे त्यांना टोला बसला, फटका बसला. तर विद्यार्थी मित्र, शासनाने या संदर्भामध्ये आता स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. जाहिरातीमध्येच त्यांनी त्या प्रकारे उल्लेख करणं गरजेचं आहे की डबल फॉर्म भरावा की नाही भरावा. त्यामुळं हजारो विद्यार्थ्यांच्या मनातली शंका दूर होईल. स्पष्टपणे यांनी जर उल्लेख केला तर विद्यार्थ्यांना 100% त्या गोष्टीचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्र, जाहिरातीमध्ये स्पष्ट नसल्यामुळे नेमकं डबल फॉर्म भरावा की नाही भरावा, तर 100% विद्यार्थी मित्र डबल फॉर्म भरावा असंच वाटू राहिलं. कारण की ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस भरले त्यांनी फायदा करून घेतला. यावेळेससुद्धा जाहिरातीमध्ये डबल फॉर्मबद्दल काही व्यवस्थित उल्लेख नसल्यामुळं यावर्षी डबल फॉर्म भरावा की नाही भरावा, तर विद्यार्थी मित्र भरलेलाच योग्य राहील. कारण की जाहिरातीमध्ये यावेळेस पण मागच्यासारखा उल्लेख नाही आहेत आणि मागच्या वेळेस खूप सगळ्या विद्यार्थ्यांना डबल फॉर्ममुळे फायदा झाला. त्यामुळे विद्यार्थी मित्र, यावेळी डबल फॉर्म भरावा असं तरी वाटतंय, पण अजून तरी काही त्या संदर्भामध्ये शासनाकडून अधिकृत अपडेट आलेली नाहीत. जर आली तर त्यावर सुद्धा आपण माहिती देऊ. तर विद्यार्थी मित्र, मागच्या वेळेस आंदोलनंसुद्धा करण्यात आली, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे निवेदनं दिली, तरी त्यावर काही ॲक्शन झाली नाही. शेवटी कोर्टापर्यंत हा निर्णय गेला. काही विद्यार्थी कोर्टातसुद्धा गेले की डबल फॉर्म रद्द करण्यात यावे, परंतु कोर्टाने ऐनवेळी सांगितलं की डबल फॉर्म रद्द केले तर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि वेगळं वातावरण तयार होईल. त्यामुळं कारण की ज्यावेळेस विद्यार्थी कोर्टापर्यंत गेले त्यावेळेस काही जिल्ह्यांचे डायरेक्ट मेरिट लिस्ट लागल्या होत्या आणि त्या इतक्या मेरिट लिस्ट वगैरे रद्द करणं अवघड होतं. त्यामुळं वातावरण बिघडलं असतं. त्यामुळं कोर्टाने सांगितलं होतं की डबल फॉर्म रद्द करणं हे थोडं अवघड आहे, डबल फॉर्म रद्द करता येणार नाही. त्यामुळं मागच्या टायमाला असं झालं होतं. तर यावेळेस शासनाने सर्व स्पष्टीकरण द्यावं की डबल फॉर्म विद्यार्थ्यांनी भरावं की नाही भरावं. कारण की यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान असतं, ज्यामध्ये महिला आहेत आणि भरती प्रक्रियेमध्ये जागा यावेळेस 17,000 आहेत. यामध्ये महिलांच्यासुद्धा खूप चांगल्या जागा आहेत, बरोबरीने जागा आहेत पुरुषांच्या महिलांच्या. त्यामुळं यावेळेस डबल फॉर्म 100% विद्यार्थ्यांनी भरावा की नाही भरावा या संदर्भात शासनाने स्पष्टीकरण दिलं तर खूप चांगलं होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होईल. तर विद्यार्थी मित्र, आता जाहिराती प्रसिद्ध होत आहे. साधारणतः तरी जून-जुलैमध्ये या सर्व भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहेत. ऑगस्टमध्ये सर्व जिल्ह्याची ग्राउंड चालू होईल, कारण की आता आचारसंहिता चालू होईल, मैदानी चाचणी त्यानंतरच होईल आणि निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक, त्यानंतर नवीन खाते वाटप आणि त्यानंतर सर्व खात्याचा कारभार चालू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आता ऑगस्ट, एप्रिल आणि मुंबई पोलीस तर पार जाणार विद्यार्थी मित्र. डिसेंबरपर्यंत त्यांची लेखी परीक्षा होणार. त्यामुळं खूप मोठा कालावधी आहे विद्यार्थ्यांच्या, नवीन विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सुद्धा, आणि चांगला कालावधी असल्यामुळं भरती परीक्षेचा तुम्ही 100% फायदा करून घ्या. तर अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट माहिती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद, आभारी आहेत. पोलीस भरतीच्या सर्व अपडेटसाठी आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर प्रेस करा. आपण पोलीस भरती संदर्भात इथून पुढं सर्व माहिती अपडेट विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्यामुळे एकच विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर परत पुन्हा तुमचे आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.